मी काय म्हणतो ते काल ज्या दोघे आणले होते आपण त्या फॉरेन रिटर्न हा तिकडे मागं कना ते मागं थांबवलंय त्यांना मी त्यांचं काहीतरी करा. तू अजूनही मागेच थांबवलंस त्यांना. मग आता त्या म्हटलं होतं ना मॅडम की हा. आज काहीतरी बघू त्यांचं म्हणून. बरोबर आहे बरोबर आहे. तर महाअप्सरा आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. तुम्हा तिघींना मिळून डिसाइड करायचंय की त्या दोघी ज्या काल आल्या होत्या त्यांना इथे परफॉर्म करू द्यायचंय का नाही. काय वाटतंय? ऍक्च्युली त्या दोघींना इथे बोलव ना. बोलू अरे मी बेबी थांब 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 बोलवतो. माझी एक पद्धत आहे ना इथे बोलवण्याची. हा? खूप कळतं घाई का? हो तुम्हाला. नाहीतर काय. तर मंडळी स्वागत करूया. जरी कोलंबियात राहत असल्या तरी भारतीय नृत्यावर आतोनात प्रेम असलेल्या, गरबा, कल्बेलिया आणि आता लावणीचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असलेल्या लेडीजे आणि क्लॉडियाचं ह्या दोघींना चान्स द्यायला पाहिजे, पण दोघींनी एकत्र डान्स केला पाहिजे. बस. असा चान्स तुम्ही द्या. वा वा. क्या बात है. आणि या दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे काही शब्दच नाहीयेत माझ्याकडे. अमेझिंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सुरेखाताई तुम्हाला काय वाटतंय? 3 ताळाच्या माडीवरती सुंदरा एक दिसली. 3 ताळाच्या माडीवरती सुंदरा एक दिसली. हातात आईना, केस मोकळे, मुख न्याहाळीत बसली. साडी चंदेरी, चोळी अंजरी, दंडामध्ये ठसली. तशीच रंबा पुतळीन माझ्या अंतरात ठसली. क्या बात. आहा. आहा. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं फिनाले पर्यंत याचं ट्रान्सलेशन मी नक्की करू शकेन. फिनालेपर्यंत. मला ऍक्च्युली एक क्षण असं वाटत होतं की मी आणि अमृता नाचतोय. हा हा हा. क्या बात है. वा वा वा. एकतर मला सांगा, डू यू अंडरस्टँड दिस लँग्वेज? नो. हाऊ आर यू सिंगिंग? या दोघीही आपल्या बरोबर पुढे जात आहेत आणि पुढच्या राऊंड मध्ये दोघीही परफॉर्म करणार आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पण आता नेक्स्ट राऊंड मध्ये
ह्या दोघी एकत्र नाही नाचणार, ओहो सोलो नाचणार. ओके आर यू रेडी टू फाइट बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Sonali madam, since you are the inspiration that brought us here, Oh my that God. will be an honor for us if you come on stage and dance a step of Apsarali with us. तुमच्या बरोबर नाचायला मी सुद्धा उत्सुक आहे. कम ऑन. क्या बात है, क्या बात है. For us, it's really an honor and a dream come true to be able to step next to you on the same stage. क्या बात है, क्या बात है. त्यांना त्या जरा दोघी भाऊक झाल्या आहेत की सोनाली बरोबर स्टेज शेअर करायची संधी त्यांना मिळते आणि ही किती मोठी गोष्ट आहे की कोणीतरी इतक्या लांबून आपल्या महाराष्ट्रात येतं आणि लावणी परफॉर्म करते. या दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. वा 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 सोनाली म्हणजे जगातली पहिली स्त्री जिने इतक्या हाय हिल्स मध्ये लावणी करून दाखवली, त्याबद्दल सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा वा. थँक्यू सो मच सोनाली, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्लॉडिया आणि नीतासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू. मंडळी, महाराष्ट्र हा असा प्रांत आहे ज्यानं सगळ्या प्रांतातल्या सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेतलंय, आपलंसं केलंय. म्हणूनच तर इतर प्रांतातील लोकांना महाराष्ट्राची नेहमीच भुरळ पडत आली. जो महाराष्ट्रात येऊन राहतो तो कायमचा महाराष्ट्राचा होऊन जातो आणि महाराष्ट्र सुद्धा मोठ्या मनानं त्यांना आपलंसं करतो. आपली यापुढची परफॉर्मर पण अशीच आहे, जी मूळची आंध्र आणि कर्नाटक सीमेवरच्या रायचूर या गावची आहे, पण आई वडिलांसोबत लहानपणीच पुण्यात आली आणि स्थायिक झाली आणि कायमची इथलीच होऊन गेली. ती जरी असली कराटे ब्लॅक बेल्ट तरी हिच्या अदाकारीनं भले भले होतात मेल्ट. येत आहे पुण्याची ऋतुजा गौडूर.
मी तुला खरं सांगू का, मला अगदी बरं वाटतंय की मी तुला तो काल ईमेल केला. तुझा काय संबंध आहे? मीच ईमेल केला म्हणून हे गाणं तिनं ठरवलंय. खरं सांगतोय, खरं की नाही? माहित नाही. पुण्यात असून पण ते कधी भेटले नाहीत आम्हाला. ऍक्च्युली मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. कोणाची? त्यांची म्हणजे? सिद्धार्थ माझी? चांदेकर. हो. नाही, मी एक काम करा, तुमचं डेट बीट करून झालं की आम्ही कमेंट्स देतो. नाही डेट मध्ये काय असतं, हा. अरे बापरे. मुलगा आहे तो हा. मुलीला खूप अप्रिशिएट करतो. हा? हो. तुम्ही तिथून माझ्यासाठी चालत इथपर्यंत आलात, मग करा appreciate. माझ्याबद्दल बोलले, झालं माझं. झाले. ओ. मी हे सांगतो, ही चिटिंग आहे. ही चिटिंग आहे. नाही ही चिटिंग आहे. असं ठरलेलं की मी फ्लर्ट करणार आणि ही लाजणार, हीच फ्लर्ट करते आणि मला लाजवते. हे कसं चालणार आहे? मी आणखी लाजायच्या आत आणि मी इथे वितळायच्या आत आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा विचारूया दीपाली ताई. खरं सांगू ना, तू इथे एक माहोल निर्माण केलास. थँक्यू. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी फडात आम्ही गेलोय आणि आम्ही एखादी लावणी बघतोय समोर आणि एक अप्सरा एक छान अशी लावणी नृत्य सादर करते आणि आम्ही इथे बसून शिट्या मारतोय, नाचतोय. म्हणजे मला इथे बसून असं वाटत होतं की मी तुझ्यात सामील व्हावी आणि सगळ्यांनी सामील व्हावं आणि सगळ्यांनी नाचावं. थँक्यू मॅम. असा हा माहोल तू निर्माण केला. थँक्यू सो मच. ऋतुजा, येस मॅम. आजचा परफॉर्मन्स कमाल होता येस. आणि मला असं वाटतं की तू जर फायनल्स पर्यंत गेली आणि जिंकली तर तुला काय ट्रॉफी बिफी द्यायची गरज नाही. तू डेटवर जाऊ शकतेस नाही मॅडम, That ट्रॉफी is your आयुष्यभर award. राहील ना, ते ऑलरेडी दुसरीकडे रिझर्व आहेत. नको मग ट्रॉफी पाहिजे. अरे बापरे, एवढं सगळं झालंय तुमचं बोलणं. नाही हरकत नाही. मी मग तू झोपतोच त्यापेक्षा. कारण आणखी राहिलं नाही माझ्याकडे काही विचारण्यासारखं आता. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, खूप खूप छान झाला आणि गॉड ब्लेस यू. येस. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तुझ्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि आपण डेटला जाऊ, काळजी करू नको. मी चला, आता चला, पुढे, पुढची पुढे, लिंक घेऊन पुढे. ठेवतो. ओके, ते पुढचं. चिडल्या. नाही. थँक्यू सो मच. तर स्वागत करूया आजच्या आपल्या पुढच्या अप्सरेचं. पुणे ग्रामीणची हवाई करेच्या पाण्यानं आणि किल्ले पुरंदरच्या इतिहासानं नटलेल्या सासवडची पायल मेमाणे.
म्हणालीस की तुला पुण्याची मैना म्हणतात, बरोबर ना? काय योगायोग आहे महाअप्सरा, मी तुम्हाला अरे सांगतो. देवा. मला माझे मित्र कधी कधी प्रेमाने पोपट म्हणतात. ते बरोबर आहे, नाही खरंय, करेक्ट असतं. मला खरंच पोपट म्हणतात, कारण मला माझी मैनाच मिळत नाहीये. मी इतका शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला सांग, तुझं काय मत आहे या विषयावर? भेटू शकते. तू प्रयत्न करत राहा. मैना भूलूंगा. क्या तर पुढे सॉरी. मग आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला ते. दीपाली ताई, तू आज जो परफॉर्मन्स केलास ना, तो एकदम स्वीट स्वीट सोबरसा, एकदम नॅचरल. म्हणजे तू रावडीगिरी करत होतीस, पण ती पण रावडीगिरी आहे ना, एकदम अशी स्वीट रावडीगिरी होती की जी बघायला आवडेल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट पायल. थँक्यू मॅम. आता जाणून घेऊया सुरेखा ताई. तुझ्या डान्समध्ये आणि तुझ्या सगळ्या त्या मोमेंट्समध्ये एक खानदानीपणा होता. थँक्यू मॅम. आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पायलसाठी. क्या बात आहे. थँक्यू पायल, थँक्यू सो मच. मास्टर्स इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी ची पदवीधर, त्याचबरोबर क्लिनिकल डायटिशियनची डिग्री होल्डर, तरीही नृत्यावर निस्सीम भक्ती असलेली लावणी हा पेशा कोणाची मक्तेदारी नाही, तर ती एक साधना आहे असा विचार करणारी श्वेता परदेशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिच्यासाठी. డ్రదింత నక దిన తదెంత నక దిన తక దాన దాన దింత తక దాన దాన దింత తక దాన దాన దా. आपण जाणून घेऊया श्वेता, तुझा हा परफॉर्मन्स आपल्या महाअप्सरांना कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली, काय वाटतंय? श्वेता या पुण्याची आहेस हां. आणि लावणी किती वर्ष झाली करतेस? खूप years झाले. शिकलीस? हम्म. काय काय शिकलीस? बॉलिवूड, कंटेम्प, हिप-हॉप, क्रॅम्प, वॅकिंग, लॅटिन. अरे काय राहिलं का लिस्ट? एवढं सगळं शिकलीस तू? हां, म्हणजे थोडं. वाव. आणि हे थोडं जे तू काय टीजर दाखवला तो अफलातून होता. खरं तर मी नऊवारीत फ्लॉस करताना पहिल्यांदा बघितलंय कोणाला. कुठेही लावणीला धक्का न बसता लावणीची पण कम्प्लीट
अदाकारी ठेवलीस आणि वेस्टर्न पण केलंस. सो ओव्हरऑल आय थिंक यू आर अ सरप्राईज पॅकेज. Thank you, ma'am. अँड आय वॉन्ट टू सी दॅट फ्लॉस अगेन. सिद्धार्थ करून दाखव. मी करून दाखवू फ्लॉस. मी येणार आहे तिकडे, मला यायचंय. क्या बात है. वा वा वा. सोनालीसाठी एकदा जोरदार टाळ्या. Come on, सिद्धू. मध्ये. Yes. हे काय करायचं आता मी? अच्छा हे आहे. मग एक सेकंड थांबा. तुमच्या सगळ्यांपेक्षा मी हे चांगलं करू शकतो. okay. अब बोलो. अब बोलो. मला असं वाटतंय सिद्धार्थ, जे तू करतोयस कधी कधी ते काय करतोयस हे पण कळलं पाहिजे ना. म्हणजे तुलाच माहिती नाही की तुला फ्लॉस येतं. अगं मी इन्स्टिंक्टिव्ह डान्सर आहे. मला असे टेक्निक्स वगैरे कळत नाही. मी असा खरा रांगडा डान्सर आहे. हा? रांगडा? म्हणजे मी कधी कधी झोपेतही लॅटिन करून जातो, पण ते कळत नाही मला की मी लॅटिन केलं. झोपेत म्हटलं ना मी, जागेपणी नाही म्हटलं. दीपाली ताई काय वाटतंय तुला? पहिलाच परफॉर्मन्स हा 12 रुपया परफॉर्मन्स ठरलेला आहे. वा वा वा. थँक्यू सो मच श्वेता. थँक्यू सो मच. वा. महाअप्सरा, मला ना थोडंसं टेन्शन येऊ लागले. म्हणजे जसं मी इथे आता काही जणींबरोबर फ्लर्ट करतोय, तर मला भीती याची वाटते की तो जो गंधर्व आपण आणून ठेवला इकडे, तो सुद्धा मागे तिकडे बॅकस्टेजला मुलींबरोबर फ्लर्ट करत असेल तर त्याला इकडेच बोलवतो. चालेल ना? हा बोल. हा. ए गंधर्व. इकडे हो गंधर्व, कुठे गेला? मला सांग. हा. तू आता कोणाला टच नाही ना केलं? नाही नाही कोणाची शिळा बिळा नाही ना केलीस तू? नाही, मीच इथं राहून राहून शिळा झालोय आता. मला एक सांग, आता कसं वाटतंय तुला? म्हणजे तुझी अपेक्षित अशी अप्सरा तुला मिळेल का? मिळणार ना. आता ते कॉम्पिटिशन एवढी टफ आहे, मला कळेच ना नेमकी कोणाला वर घेऊन जाऊ. पटकन एक निवडणार राव. स्वर्ग सिंग झालोय मी. एक काय काय झालंय स्वर्ग सिंग म्हणजे? तुम्ही कसं होमसिक होता, हा. तसा स्वर्ग सिंग झालोय मी. तिकडे बापाचं टेन्शन आलंय मला. सकाळी 7 वाजता पाणी येतं स्वर्गात. एकटा कसा भरत असेल बाप पाणी. याचे वडील हा. इंद्राच्या दरबारात ढोलकी वाजवायचे. त्यांना मिरगीचा दौरा पडला आणि मग अनुकंपा तत्वावर याला गंधर्वाची नोकरी मिळाली. पण मला एक गोष्ट कळली नाही की मिरगीचा दौरा कसा पडला तुझ्या वडिलांना? ते नरकात गेले होते तिकडे ढोलकी वाजवायला. हा. आणि तिकडे ते भेसळीचं अमृत पिलं आणि कोणतं? बडीशोप फ्लेवरचं असतं ते. मिरगीचा दौरा पडला. अशी भानगड झाली. अरे बापरे. आपण जरा पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूया. हा चालेल? हा करा, पटकन करा. काय ते तुला माहितीये आता आपल्याला कुठे जायचंय? कुठं? आपण चाललोय अलिबागला. अरे वा. अरे म्हणजे अप्सरा अलिबाग म्हणा मग. अप्सरा अलिबाग. निसर्गाच्या संगतीत आणि समुद्राच्या कुशीत वसलेल्या अलिबागच्या गड किल्ल्यांची ब्रँड अँबॅसेडर, मासळी सारख्या डोळ्यांची आणि समुद्राच्या लाटेसारखी एनर्जी घेऊन येणारी द वन अँड ओनली अंकिता राऊत. माघाची ही थंडी असा जीव माझा जाळी
मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक सुद्धा मोमेंट अशी सोडली नाही तू. सगळ्या मोमेंट्स व्यवस्थित केल्या. तुमच्या गिरणीचा बाजू ते भोंगा, तुमच्या गिरणीचा बाजू ते भोंगा. लय भारी. कमाल नाचलीस तू. Thank खूप you. गोड आणि एकदम परफेक्ट. म्हणजे काही मला जागाच नाही शोधायला की काय कमी काय जास्त. काहीच तू सोडलेलं नाही आहेस. आउटस्टँडिंग. पण मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. मगाशी सिद्धार्थने तुझी ओळख करताना एक स्पेशली काय गड किल्ल्यांची राणी वगैरे असं काहीतरी म्हटलं. गड किल्ल्यांची ब्रँड अँबॅसेडर. ब्रँड एम्बॅसिडर. हा, गड किल्ल्यांची ब्रँड एम्बॅसिडर म्हणजे मी ह्या आधी व्हिडिओ अल्बम्स केलेत जे किल्ल्यांवरती होते, जे खूप चांगल्या पद्धतीने हिट झालेत. आणि चांगल्या पद्धतीने. म्हणजे मी असं ऐकलं की बिलियन वगैरे व्ह्यूज आहेत तिच्या हो, हो, व्हिडिओजला. हो. खूप खूप जास्त. अरे देवा, क्या बात आहे. एकंदरीत गड किल्ल्यांचं महत्व हा. हे आजच्या पिढीला सांगण्यासाठीचे ते व्हिडिओज आहेत. हो. आणि म्हणून त्याला इतके सारे व्ह्यूज आहेत Views आणि आहेत. म्हणून त्याचं एवढं कौतुक होत आहे. हो. मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट तू करतेस आणि तुझ्या कलेच्या माध्यमातून तू जर हा संदेश महाराष्ट्राच्या बाहेर आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवत असशील तर खरंच तुझं मनापासून कौतुक आहे. थँक्यू. क्या बात. तू समिट अप. तिच्याबद्दल मला म्हणायचं आहे. ऐका ऐका. हा 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 जरा येत आहे सुचतंय. हा हा प्लीज. बोल बोल. गड किल्ल्यांची आपली ही ब्रँड एम्बॅसिडर. हा 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 हा. गड किल्ल्यांची आपली ही ब्रँड एम्बॅसिडर काळ्या रंगाच्या शालूत आली मंचावर. आली आली आली. अलिबाग से अप्सरा आली. क्या बात है. सुपर. ऐक मला असं म्हणायचंय की अप्सरा अलिबाग. वा वा. व्हेरी नाईस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अंकितासाठी. थँक्यू सो मच अंकिता. थँक्यू. आफ्रिकेत असं एक बेट आहे जिथली 50% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. म्हणूनच 11वं विश्व हिंदी साहित्य संमेलन त्या बेटावर साजरं झालं, जिथे गणपती, दिवाळीपासून गुढीपाडव्यापर्यंतचे सण उत्साहात साजरे केले जातात. समुद्र किनाऱ्यावर पांढरी रेती आणि जगातली एकमेव सप्तरंगी टेकडी असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच मॉरिशस. या देशात कुठलंही खनिज नसताना सुद्धा अत्यंत श्रीमंत देश म्हणजेच मॉरिशस. याच देशातून आपल्या कार्यक्रमाची श्रीमंती वाढवण्यासाठी येत आहे मॉरिशसची गॉर्जियस गर्ल जेस्ना.
आम्ही अभिमानाने दाखवू शकतो की ही बघा, ही आपली लावणी 7 समुद्रापार पोचलेली आहेच. क्या बात है. सगळ्यात आधी तर मी तुझं वेलकम करेन. थँक्यू मॅम. आणि मला कळलेलं आहे की तुला मराठी खूप छान बोलता येतं. मला मराठी समजतं पण फार बोलता येत नाही. एवढं अहो, ती बोललीस? आत्ताच केवढं मराठी बोलली. सगळ्यात आधी मी तुला कौतुक करेन की तू हे अडॉप्ट करून हे तू शिकलीयस आणि इथपर्यंत आलीयस. त्यामुळे त्यासाठी Good. तर आता मला तुझ्याबद्दल सांग. I've been doing Maharashtrian folk since 11 years now. Yeah. So I तू got it. मॉरिशसमध्ये महाराष्ट्राची लोकधारा किंवा कला ही सादर करतेस, राईट? Yes, we do have it in Mauritius. We have like the Marathi community in Mauritius. So we celebrate festivals, we perform, we have shows and lots of other things. So So yeah. अशा पद्धतीने तुम्ही मॉरिशसमध्ये महाराष्ट्र जिवंत ठेवलाय. Yes. खरंय. वाह. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जेसनासाठी. थँक्यू सो मच जेसना. थँक्यू. मंडळी, कोकणातील अर्जुना नदीच्या खाडीवरील एक नयनरम्य बंदर म्हणजे राजापूर. इंग्रजांच्या काळात तर कोकणातलं सर्वाधिक सुरक्षित बंदर म्हणून राजापूरची ख्याती होती. ज्या लोकांना निसर्गाचा चमत्कार बघायचा आहे त्यांनी राजापूरच्या गंगेचा उगम आणि अचानक भरली जाणारी महाकाय कुंड आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवी. याच राजापूर मधील उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहेत. तर आता आपल्या गरम परफॉर्मन्सने रसिकांच्या मनात आनंदाचे झरे पाजरवायला येत आहे राजापूरची कैरी गायत्री मिहीर वेलणकर. हा हा हा, 101 परफॉर्मन्सेस इकडे होत आहेत. तुला सांगू, जितकं राजापूर निसर्गरम्य आहे, जितकं ते सुंदर आहे, तितकीच सुंदर तू नसलीस आणि तितकीच सुंदर तू दिसतेस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यात पहिल्यांदा सुरेखाताई, काय वाटतंय? तू इश्काचा बाण देते ना, तुला माझ्या नजरेचा बाण देते. हाय हाय. क्या बात है. वाह. आहाहा. आहाहा. मला सांगायचं आहे, मी या इंडस्ट्रीमध्ये गेली 6 वर्ष बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करते
आणि मध्ये खूप ऑडिशन्स दिले होते मी, पण टॉप 12 किंवा टॉप 14मध्ये पण मी सिलेक्ट झाले नव्हते. आणि जेव्हा ही संधी मला मिळाली, तेव्हा म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं मी सिलेक्ट होईन. पण माहीत नाही, मग तेव्हा ठरवलं की मला निदान टॉप 5, टॉप 3 पर्यंत नक्कीच जायचं आहे. जिंकायचं तर आहेच सगळ्यांना, पण मी हे जेवढं स्ट्रगल केलंय आतापर्यंत, त्याला मला एक नाही द्यायचा आहे. जेव्हा आर्टिस्टला आपण शिकवतो तेव्हा असं वाटतं कधी कधी त्यांच्या जागी आपण पण यावं, परफॉर्म करावं. ग्रुप डान्सरमधनं आम्हाला पण सोलो कोणीतरी बघावं, दुनियेने बघावं. आणि अप्सरा आली या शोने मला हा चान्स दिला, त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे. आणि मला खरंच खूप आनंद होता आज मी ते परफॉर्म केलं. गायत्री, आज तू जो विचार केला होतास ना की मला यायचंय, मला लीड डान्सर व्हायचंय, आय एम सो हॅपी. आणि ह्या तुझ्या जज्ब्याला, ह्या तुझ्या इच्छेला माझ्याकडून ह्या परफॉर्मन्सला नादखुळा फटाका परफॉर्मन्स आणि हा मानाचा फेटा तो बनताय बॉस. हाय हाय
मजा आली की नाही? अहो अर्थातच आलीच असणार आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, ही तर नुसती सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. आता आपण भेटतोय पुढच्या आठवड्यात, त्यामुळे पाहायला विसरू नका. वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर्स विको नारायणी जेल.